मित्रांनो, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते, तसेच ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते व ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुंसकलिंग असते. आता मला तुम्ही लिंग बदलाची काही उदाहरणे सांगायची आहेत. कावळा कावळी, राजा राणी, कोंबडा कोंबडी, चिमणा चिमणी, मुलगा मुलगी, मुलगा मुलगी, उंट सांडणी, शिक्षक शिक्षिका, मेंढा मेंढी, विद्यार्थी विद्यार्थिनी, नाग नागिन, नाकड नाकडी, वडील आई, सासरा सासरी, चुलता चुलती. व्हेरी गुड.